गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण सिम्प्लिफाईड इयरबुक 2020 पाहत आहोत. यामध्ये बघा आता महत्त्वाची विधेयके. ओके, पहिलं विधेयक आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019. नागरिकत्व अधिनियम 1955 कधीचा येतो? 1955चा. हा कायदा भारतीय नागरिकत्व कुणाला आणि कोणत्या धर्तीवर मिळू शकतं याचे नियमन करतं. आणि या कायद्यानुसार 4 अटी येतात. कोणत्या कोणत्या? पहिली अट आहे की त्या व्यक्तीचा जन्म फक्त भारतात झाला पाहिजे, त्या व्यक्तीच्या पालकांचा जन्म हा भारतात झाला असला पाहिजे, किंवा त्यांची नोंदणी करून बाय रजिस्ट्रेशन देशाचे नागरिकत्व मिळवता येतं. चौथी अट आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे लोक भारतामध्ये आले आहेत आणि किमान 11 वर्ष त्यांचे वास्तव्य हे भारतामध्ये आहे अशा लोकांना नागरिकत्व बहाल करता येतं. अवैध नागरिकांना भारतीय नागरिकत्व घेण्यास मनाई आहे. 1955च्या अधिनियमानुसार अवैध प्रवासी हा भारतीय नागरिक असतो. हा परदेशी नागरिक असतो. जो अवैध प्रवासी असतो हा परदेशी नागरिक असतो. यांच्याकडे बघा आता जो पासपोर्ट आणि विसासारख्या वैध प्रवासाच्या कागदपत्राशिवाय देशामध्ये प्रवेश करतो, वैध कागदपत्राशिवाय प्रवेश करतो, परंतु परवानगी दिलेल्या मुदतीच्या पलीकडे तो राहतो. ओके, जेवढी त्याला मुदत भेटली त्याच्या पलीकडे तो राहतो, अशा लोकांना अवैध प्रवासी असं म्हणतात. आता अवैध नागरिकांवर कारवाई काही केली जाते तर बेकायदेशीर स्थलांतरितांना परदेशी कायदा 1946 आणि पासपोर्ट भारतात प्रवेश अधिनियम 1920 अंतर्गत तुरुंगवास किंवा हद्दपारी केली जाऊ शकते. 1946 आणि 1920 हे दोन अधिनियम केंद्र सरकारला परदेशी लोकांच्या प्रवेश, निर्गमन आणि त्यांच्या निवासस्थानाचे नियमन करण्याचा अधिकार देतात. 2014मध्ये स्टँडर्ड सिक्युरिटी प्रोसिजरनुसार कोणीही आश्रित अथवा निर्वासित म्हणून आला तर देशाच्या सुरक्षिततेवर त्याचा परिणाम होणार का याबाबतचा अहवाल आपल्या संरक्षण यंत्रणेकडून मागवला जातो आणि मग त्यानुसार यांना शरण द्यायची की नाही हे ठरवलं जातं. आता काही विशिष्ट गटांना सूट आहे. जसं की 2015 आणि 2016मध्ये केंद्र सरकारने 2 अधिसूचना जारी केल्या होत्या आणि त्यानुसारच अवैध स्थलांतरितांच्या काही गटांना 1946 आणि 1920च्या कायद्यातील तरतुदीनुसार वगळण्यात आलं होतं. हे गट अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन होते, जे 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतामध्ये आलेले होते. यावरून असे सूचित होते की अवैध स्थलांतरितांचे हे गट वैध कागदपत्रांशिवाय भारतात आलेले असले तरीही त्यांना हद्दपार किंवा तुरुंगात टाकले जाणार नाही. ओके, निर्वासित आणि आश्रित या दोघांमध्ये काय नेमका फरक आहे? तर या विधेयकामध्ये बघा 2 संकल्पना आहेत. त्यातील तांत्रिक भेद समजून घेणे महत्त्वाचे आहे. आता हे विधेयक निर्वासितांपेक्षा देखील आश्रितांच्या संदर्भामधलं आहे. तर निर्वासित आणि आश्रित म्हणजे काय नेमकं? तर स्वतःच्या देशामध्ये अमानवी छळाचा सामना करावा लागल्याने भारतात ज्यांनी आश्रय मागणारे आहेत अशा लोकांना आपण आश्रित आहेत असं म्हणतो. तर निर्वासित म्हणजे काय? भारतामध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेली आणि त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत असे कागदपत्र पण नाहीत असे लोक आहेत निर्वासित. ओके, त्यांना निर्वासित म्हणतात. यातील प्रामुख्याने आश्रितांसाठी हे विधेयक तयार केलेलं आहे. आता नागरिकत्व सुधारणा विधेयक 2016चं बघू काय म्हणतं. 2016मध्ये नागरिकत्व कायदा 1955मध्ये दुरुस्ती करण्यासाठी हे दुरुस्ती विधेयक आणलं गेलं. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या शेजारी देशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन या 6 अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद विधेयकामध्ये नमूद करण्यात आली होती. आणि यासोबतच मग ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया OCI कार्डधारकांच्या नोंदणीबाबत तरतुदींमध्येही काही बदल करण्यात येणार होते. पुढे ते विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे गेले. समितीने आपला अहवाल 7 जानेवारी 2019 रोजी सादर केला. हे विधेयक 8 जानेवारी 2019ला लोकसभेने मंजूर केलं होतं. 16व्या लोकसभेच्या विघटनानंतर हे विधेयक मात्र रद्द झालं होतं. नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019चं बघू आता. 9 डिसेंबर 2019 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक लोकसभेमध्ये मांडलं आणि 311 विरुद्ध 80 मतांनी हे विधेयक लोकसभेमध्ये पारित पण झालं होतं. 2019च्या या विधेयकामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील नाही का हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन असणारे बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे 3 मुस्लिम बहुसंख्य शेजारी देशातील गैरमुस्लिम निर्वासितांना भारताचे नागरिकत्व बनविणे सुलभ करण्याच्या विधेयकाचा हेतू होता मेन म्हणजे. आणि ईशान्येकडील काही भागांना या तरतुदीमधून वगळण्यात आलं होतं. आता OIC कार्डधारकाशी संबंधित तरतुदीमध्ये या विधेयकानुसार बदल पण केले होते. भारतीय वंशाच्या किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तीचा जोडीदार असलेला परदेशी व्यक्ती
1955च्या कायद्यानुसार OIC म्हणून नोंदणी करू शकत होता. त्यामुळे त्यांना भारत प्रवास करण्याचा अधिकार तसेच देशामध्ये काम करणे आणि शिक्षण घेणे यासारखे फायदे मिळू शकतात. आता अपवाद म्हणजे घटनेच्या 6व्या परिशिष्टामध्ये जे समाविष्ट केलेले आहेत आसाम, मेघालय, मिझोराम किंवा त्रिपुरा. ATM स्क्वेअर, ओके, मनी नाही. ATM मध्ये काय मनी नाही आहे. A म्हणजे आसाम, T म्हणजे त्रिपुरा, M स्क्वेअर म्हणजे मेघालय आणि मिझोराम. मनी नाही म्हणजे मणिपूर यामध्ये येत नाही मध्ये. या राज्यामध्ये आदिवासी क्षेत्रांना या विधेयकातील तरतुदी लागू असणार नाहीत. या आदिवासी क्षेत्रांमध्ये कार्बी अँग्लॉंग म्हणजे आसाम, कार्बी अँग्लॉंग कुठे आहेत? आसाममध्ये, गारो हिल्स मेघालयमध्ये आणि चकमा जिल्हा मिझोराममध्ये आणि त्रिपुरा आदिवासी क्षेत्रांचा समावेश होतो. तसेच अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड या इनर लाईन परमिट रिजिम असलेल्या बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, ओके, 1873 राज्यांमध्ये ही विधेयक लागू होणार नाही आहे. ईशान्य भारताच्या स्थानिक संस्कृतीला संरक्षण देण्यासाठी म्हणून या राज्यांना वगळण्यात आलं होतं. इनर लाईन परमिट हे अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड मधील भारतीयांच्या भेटीचे नियमन करतं. त्यामध्ये नियमन असतात, नियम ठेवलेले असतात. आता बघू 1955 म्हणजे सिटिझनशिप बाय नॅचरलायझेशन, नैसर्गिकरित्या जे सिटिझनशिप नागरिकत्व मिळतं ते कसं आहे. तर 1955च्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पात्रता जर पूर्ण केल्यास त्याला नैसर्गिकरणाद्वारे, ओके, बाय नॅचरलायझेशन नागरिकत्वासाठी अर्ज करण्याची परवानगी मिळत असते. आणि त्यापैकी एक पात्रता म्हणजेच एखादी व्यक्ती गेल्या 12 महिन्यापासून आणि मागील 14 वर्षापैकी किमान 11 वर्ष तरी भारतात राहिली असावी किंवा केंद्र सरकारच्या सेवेमध्ये ती राहिली असावी. या नवीन विधेयकामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान या 3 देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याक समुदायासाठी वरील 11 वर्षाची अट शिथिल करून फक्त 5 वर्ष करण्यात आली. OIC नोंदणी रद्द करण्याची पद्धत कशी आहे. तर केंद्र सरकार पुढील 6 बाबीच्या धर्तीवर OIC नोंदणी रद्द करू शकते. बघा आता OIC नोंदणी रद्द कशी केली जाऊ शकते. तर एक म्हणजे फसवणूक करून नोंदणी करणे. फसवणूक करून नोंदणी केल्यास, संविधानाबद्दल असंतोष दाखवल्यास, युद्धाच्या वेळी शत्रूसोबत गुंतलेले असेल तर, भारताच्या सार्वभौमत्वाच्या हिताची गरज आणि राज्य किंवा जनहिताची सुरक्षा, ओके, या कारणावरून म्हणजे 1955च्या कायद्यानुसार यांची OIC नोंदणी रद्द करता येते. अजून एक कारण आहे, देशामध्ये लागू असलेल्या कोणत्याही कायद्याचे जर उल्लंघन केले तर OIC रद्द करता येते. हे जे देशात लागू असलेल्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यास ही जी अट आहे ती 2019च्या विधेयकानुसार 6वा निकष ॲड करण्यात आलेला आहे, ओके. पण या विधेयकावर काही आक्षेप पण आलेला आहे. भारतीय नागरिकत्वाचा संबंध हा धर्माशी लावला जात आहे आणि या विधेयकामुळेच राज्यघटनेच्या मूलभूत हक्क देऊ करणारी जी कलम 14 आहे, समानता, याचा भंग होत आहे आणि या अल्पसंख्याकांना सामावून घेताना भारतातील मुसलमानावर पण अन्याय होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांविषयीच्या करारावर भारताने स्वाक्षरी केलेली नाही. ती केलेली नसल्यामुळे निर्वासितांसंदर्भात स्वतंत्र कायदा धोरण आजघडीला भारतामध्ये अस्तित्वात आलेले नाही. मुस्लिम महिला, आता दुसरं विधेयक बघू, मुस्लिम महिला विधेयक 2019चं, ओके. लोकसभेमध्ये केंद्रीय कायदा व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक मांडलं होतं. मुस्लिम महिला विधेयक 2019चं. हे विधेयक संमत झाल्याने त्रिवार तलाक रद्द झाला असून या आधारे पत्नीला सोडलं तर पतीला 3 वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे. यामध्ये तरतुदी काय काय केल्या, तर त्रिवार तलाक देणे बेकायदा, अशा पतीला 3 वर्ष तुरुंगवासची शिक्षा होईल. गुन्हा अजामीनपत्र, मात्र दंड अधिकाऱ्याकडे जमीन अर्ज करण्याची मुभा आहे. आरोपी पतीला पोलीस ठाण्यामध्ये तातडीने जामीन मिळवण्याचा मार्ग बंद केला. महिलेला स्वतःसाठी आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या मुलांसाठी पतीकडे निर्वाह भत्ता मागण्याचा हक्क पण आहे. ही रक्कम दंड अधिकाऱ्याद्वारे निश्चित केली जाईल. महिलेला आपल्या अल्पवयीन मुलाचा ताबा घेण्याचा हक्क आहे. ताब्याची पद्धत दंड अधिकाऱ्याद्वारे निश्चित केली जाईल आणि जर तरतुदीचे उल्लंघन केल्यास अशा पतीला 3 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा पण होईल, ओके. आता बघूया नेक्स्ट विधेयक, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक 2019चं. यानुसार नाही का भारतीय वैद्यकीय परिषद कायदा जो होता 1956 हा रद्द करण्यात आला आणि त्या जागी आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्यात आला. अगोदर काय होतं, भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956 हा रद्द केला आणि त्या जागी आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये मांडलं होतं. प्रस्तावित राष्ट्रीय विधेयक आयोग NMC परिणामकारक ठरणार असून वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे इन्स्पेक्टरचं राज होतं ते संपुष्टात येणार आहे. आयोगाची रचना कशी आहे तर केंद्र सरकारद्वारा नियुक्त 25 सदस्य असणार आहे. त्यामध्ये एकूण किती 25 सदस्य असणार. शोध समितीद्वारा अध्यक्ष आणि अर्धवेळ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार.
समितीमध्ये 7 सदस्य असतील. आयोगाची कार्य काय काय तर वैद्यकीय संस्था आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या नियंत्रणासाठी धोरण तयार करणे, आरोग्य सेवा संबंधित मानवी संसाधने आणि पायाभूत सुविधांच्या आवश्यकतांचे मूल्यांकन करणे, राज्य वैद्यकीय परिषदांचे पालन सुनिश्चित करणे, विधेयकाअंतर्गत नियमन केलेल्या खाजगी वैद्यकीय संस्था आणि डीम्ड विद्यापीठ जे आहेत त्यांना 50% जागांसाठी फी निश्चित करण्याबाबतचं मार्गदर्शन सूचना तयार करणे. आता पाहू बेकायदा कारवाई प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2019. हे नाही का विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक मांडलं होतं आणि या विधेयकानुसार जे बेकायदेशीर कारवाई कायदा आहे 1967 मध्ये दुरुस्त करण्यात आली होती. कधीचा कायदा आहे हे लक्षात ठेवा बघा. बेकायदेशीर कारवाई कायदा 1967चा. हा कायदा इतर गोष्टीबरोबर दहशतवादी कारवायांना सामोरे जाण्यासाठी विशेष प्रक्रिया प्रदान करतो. या विधेयकातील तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणे शक्य होणार आहे. माहितीचा अधिकार विधेयक आता 2019. माहितीचा अधिकार विधेयक 2019 हे महत्त्वाचं आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक लोकसभेमध्ये मांडलं होतं. या विधेयकानुसार माहितीचा अधिकार कायदा 2005 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. हा कधीचा आहे 2005चा. बेकायदेशीर कारवाई कायदा 1967चा होता आणि भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956चा रद्द करण्यात आला होता. ओके. या प्रस्तावित विधेयकामध्ये RTI कायदा 2005च्या कलम 13 आणि कलम 16 मध्ये बदल करण्यात आले. कोणत्या तर कलम RTI कायदा 2005च्या कलम 13 आणि कलम 16 मध्ये बदल होणार आहे. या कलमामुळे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ 5 वर्षासाठी किंवा मग ते 65 वर्षाच्या वयीपर्यंत निश्चित केला जातो आणि हा कार्यकाळ आता केंद्र सरकारला ठरवता येईल. मूळ कायद्यामध्ये काय तरतूद होती? मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक या कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर केली जाते. ते 5 वर्षाच्या मुदतीसाठी या पदावर राहतील. आणि आता नवीन तरतूद आहे की केंद्र सरकार आता मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यासाठी पदाची मुदत अधिसूचित करेल. ओके. आता केंद्र सरकार करेल. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्ताचा पगार हा केंद्रीय स्तरावर अनुक्रमे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना देण्यात येणाऱ्या पगाराच्या समान असेल. त्याचप्रमाणे मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्ताचा पगार हा राज्य स्तरावर अनुक्रमे निवडणूक आयुक्त आणि मुख्य सचिवांना देण्यात येणाऱ्या पगार इतका असेल अशी अगोदर तरतूद होती. पण आता केंद्र आणि राज्य यांच्या मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्ताच्या वेतन, भत्ते आणि अटी व शर्ती कोण ठरवेल? केंद्र सरकार ठरवेल असं ठरवण्यात आलं. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्ताच्या नियुक्तीच्या वेळी जर त्यांना मागील सरकारी सेवेसाठी निवृत्ती वेतन किंवा इतर सेवानिवृत्ती वेतनचा लाभ मिळत असेल तर त्यांचे पगार समान रकमेने कमी केले जातील. मागील सरकारी सेवेमध्ये पुढील सेवेचा समावेश होता म्हणजे कोणत्या तर केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र किंवा राज्य कायद्याअंतर्गत स्थापन केलेले महामंडळ आणि केंद्र किंवा राज्य सरकारच्या मालकीची किंवा नियंत्रित सरकारी कंपनी अशी तरतूद अगोदरच्या याच्यामध्ये होती विधेयकामध्ये. पण आता नवीन विधेयकानुसार या तरतुदी काढून टाकण्यात आल्यात पूर्ण. आता लैंगिक अपराधानुसार मुलांचे संरक्षण विधेयक 2019 आहे. या विधेयकानुसार लैंगिक अपराधापासून कायदा 2012 होता अगोदर, त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता बघू मानवी हक्क संरक्षण विधेयक 2019चं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच मांडलं होतं हे विधेयक. या विधेयकानुसार मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. कोणत्या कायद्यामध्ये? तर 1993च्या. या कायद्यामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, राज्य मानव अधिकार आयोग तसेच मानव अधिकार न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. NHRCचे अध्यक्ष 1993च्या कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश असणार. तर आता 2019च्या दुरुस्तीनुसार नाही का सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील. NHRCचे सदस्य हे मानव अधिकारांचे ज्ञान असणारे 2 व्यक्तींना NHRCचे सदस्य म्हणून नियुक्त 1993च्या कायद्यानुसार. आणि 2019च्या दुरुस्तीनुसार काय झालं? मानव अधिकाराचे ज्ञान असणाऱ्या 3 व्यक्तींना, अगोदर 2च होते आता 3 व्यक्तींना NHRCचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यापैकी किमान एक तरी महिला पण असली पाहिजे अशी पण अट टाकण्यात आली 2019 नुसार. आमंत्रित सदस्य राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग या आयोगाचे अध्यक्ष हे आमंत्रित सदस्य असतील 1993च्या कायद्यानुसार. आणि 2019च्या दुरुस्तीनुसार NCST, NCSC आणि NCW बरोबर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष आणि अपंग व्यक्तीसाठी मुख्य आयुक्त यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. आता SHRC जे आहे ते यांचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश असतील आणि 1993च्या कायद्यानुसार होतं असं. पण आता उच्च न्यायालयाचे माजी किंवा मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश
हे अध्यक्ष असतील. ओके. अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ अगोदर 5 वर्ष किंवा 70 वर्ष, आता फक्त 3 वर्ष किंवा 70 वर्ष करण्यात आलेलं आहे. पुनर्नेमणूक NHRC आणि SHRCचे अध्यक्ष पुनर्नेमणुकीसाठी पात्र नसतील, मात्र सदस्य आणखी 5 वर्षासाठी पात्र असू शकतात. अगोदरच्या कायद्यानुसार होतं. आता 2019 नुसार नाही का NHRC आणि SHRCचे अध्यक्ष पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतील तर सदस्यांच्या पुनर्नेमणुकीसाठी आणखी 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी अट काढून टाकण्यात आलेली आहे. नेक्स्ट विधेयक बघा, सर्वोच्च न्यायालय सुधारणा विधेयक 2019चं न्यायाधीशांच्या संख्येबाबतचं. हे विधेयकानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची अधिकतम संख्या आता अगोदर 30च होती. ओके. किती होती? 30 होती. आता 30 वरून किती? 33 करण्यात आली. सरन्यायाधीश वगळता. ओके. सरन्यायाधीश वगळता 33 संख्या केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांसह कमाल संख्या आता किती होणार आहे? सरन्यायाधीशांसह आता 34 संख्या झाली आणि इतर न्यायाधीशांची 33 संख्या. या नवीन कायद्याद्वारे आधीच्या सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या कायदा 1956 मध्ये दुरुस्त करण्यात आलेली आहे. दुरुस्ती. यापूर्वी या संख्येमध्ये बदल 1956 मध्ये 10 केले होते, 1960 मध्ये 13 केले होते, 1977 मध्ये 17, 1986 मध्ये 25, 2009 मध्ये 30 आणि 2019 मध्ये 33 अशी संख्या केली. आता पाहू सरोगसी नियमन विधेयक 2019 लोकसभेमध्ये पारित झालं होतं 5 ऑगस्ट 2019ने. याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे बघा, विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय सरोगसी मंडळ तर राज्य स्तरावर राज्य सरोगसी मंडळाची स्थापना करण्यात येईल. सरोगसी नियमनासाठी प्राधिकरणाची स्थापना गरजू दाम्पत्य आणि सरोगेट माता यांनी सरोगसीसाठी संबंधित प्राधिकरणाकडून पात्रता प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. देशातील व्यावसायिक सरोगसीवर बंदी केली. भारतीय दाम्पत्याला परोपकारी सरोगसीची परवानगी दिली. दाम्पत्यासाठी पात्रता निकष काय? तर विवाहाला किमान 5 वर्ष झालेली असावीत, पत्नीचं वय 23 ते 50 वर्ष आणि पतीचं वय 26 ते 55 वर्ष असलं पाहिजे. दाम्पत्यातील एकाला वंध्यत्व असून अशा दाम्पत्याला कोणतेही अपत्य, जैविक दत्तक किंवा सरोगेट नसावं. नियमांद्वारे सरकारला इतर निकष पण घालता येतील. जर व्यावसायिक सरोगसीची जाहिरात करणे, सरोगेट महिला शोषण करणे इत्यादीसाठी 10 वर्ष कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा विधेयकात दिली आहे. सरोगेट मातेसाठी पण निकष आहेत. पात्रता निकष: महिला संबंधित दाम्पत्याची जवळची नातेवाईक असले पाहिजे, तिचा कधी ना कधी विवाह झालेला असावा व तिला स्वतःचं मूल पण असावं, तिचं वय 25 ते 35 दरम्यान असावं, महिलेला आयुष्यात केवळ एकदा सरोगेट माता होता येतं, तिच्याकडे वैद्यकीय आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र पण असलं पाहिजे. सरोगेसी म्हणजे नेमकं काय? तर ज्या व्यक्तीला किंवा जोडप्याला पालक व्हायचं आहे परंतु काही वैद्यकीय कारणास्तव ते मुलाला जन्म नाही घालू शकत आहेत तर त्यासाठी सरोगेट मदरचा किंवा सरोगेसीचा पर्याय निवडला जातो. सरोगेसी म्हणजे उसना गर्भ घेऊन बाळाला जन्म देणे. जर पती पत्नीला मूल हवे आहे परंतु पत्नीला गर्भाशयाचा आजार असेल किंवा दुसरी काही अडचण असेल अशावेळी त्या पुरुषाचे स्त्रीबीजमध्ये वगैरे टाकलेले जातात. आता बघू शिक्षणाचा हक्क सुधारणा कायदा 2019. हा 10 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुलाचा मोफत व अनिवार्य शिक्षणाचा हक्क कायदा 2019ला मंजुरी दिली होती. त्यानुसार 5वी आणि 8वीच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांची नियमित परीक्षा होणार आहे आणि त्यांना नापास करण्याची मुभा देखील राज्यांना दिली जाणार आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे 8वीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचं धोरण आहे ते रद्द केलं. 5वी आणि 8वीच्या टप्प्यावर विद्यार्थ्याची परीक्षा होणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 2 महिन्यामध्ये पुन्हा परीक्षा देता येणार आणि या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेमध्ये यश मिळावे यासाठी 2 महिने विशेष शिक्षण दिले जाणार आहे. पुनर्परीक्षेतही नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात ठेवायचे की नाही याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घ्यायचा. नापास न करण्याचं धोरण पुढे सुरू ठेवायचं की नाही याचा निर्णय पण राज्यांनी घ्यायचा. वैयक्तिक कायदा विधेयक 2019. कायदा राज्यमंत्री PP चौधरी यांनी हे विधेयक मांडलं होतं. 5 वैयक्तिक कायद्यामध्ये कुष्ठरोग हा घटस्फोटाला आधार ठरू नये अशी दुरुस्ती या विधेयकामध्ये सुचवली होती. 5 वैयक्तिक कायद्यांमध्ये पुढील कायद्यांचा समावेश आहे: हिंदू विवाह कायदा 1955, मुस्लिम विवाह विच्छेद कायदा 1939, घटस्फोट कायदा ख्रिश्चन 1869, विशेष विवाह कायदा 1954, हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा 1956. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद विधेयक 2018. याचा उद्देश होता की मान्यता नसलेल्या शैक्षणिक संस्थांकडून अभ्यासक्रम पूर्ण केल्या जाताना हिताचे रक्षण करणे. शिक्षण परिषदेची स्थापना कधी झाली होती बघा? शिक्षक शिक्षण परिषदेची 1995 मध्ये आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद कायदा 1993चा आहे. मुख्य कार्य भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये मानक आणि प्रक्रियांचे अवलोकन करणे. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये येतं. आता पाहू आर्थिक घडामोडी.
आर्थिक घडामोडीमध्ये पहिली जी घडामोडी दिली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. 2 कंपन्यांना महारत्न दर्जा मिळाला आहे. डायरेक्टली नाव विचारू शकतो 2 कंपन्या कोणत्या आहेत, तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL म्हणतो आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड PGCIL या 2 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना भारत सरकारने 23 ऑक्टोबर 2019ला महारत्न दर्जा दिला. महारत्न दर्जा प्राप्त कंपन्यांनी एकूण संख्या आता 10 झाली आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना महारत्न, नवरत्न किंवा मिनीरत्न असा दर्जा देण्यात येतो. 1997 पासून नवरत्न आणि मिनीरत्न तर 2010 पासून महारत्न दर्जा दिला जातो. महारत्न दर्जा डिसेंबर 2010 मध्ये शासनाने हे धोरण सुरू केलं होतं. एखाद्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र कंपनीला महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी कोणते कोणते निकष असतात बघा. कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असावा अगोदर. सेबीच्या नियमानुसार किमान सार्वजनिक शेअर होल्डिंगसह भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असावी. 5,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक निव्वळ नफा, 15,000 कोटी रुपये इतकं सरासरी निव्वळ मूल्य आणि 25,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक सरासरी उलाढाल असली पाहिजे. याचे फायदे काय असतात तर महारत्न दर्जाप्राप्त कंपन्या त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करून जागतिकदृष्ट्या भव्य कंपन्या ग्लोबल जेंट्स बनू शकतात. त्यांनी सरकारी पूर्वसंमतीनं एकाच प्रकल्पामध्ये 5,000 कोटी रुपयांपर्यंत किंवा त्यांच्या निव्वळ मूल्याच्या 15% गुंतवणूक करण्याची संमती असते. हा चार्ट एकदा पाहून घ्या. ओके. सध्या महारत्न दर्जा कोणत्या कोणत्या कंपन्यांना प्राप्त आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ONGC 14 ऑगस्ट 1956 मध्ये नवी दिल्ली मुख्यालय येतं. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC 30 जून 1959 नवी दिल्लीला मुख्यालय. नंतर NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन नवी दिल्लीमध्येच 1975 मध्ये स्थापना झाली होती. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड SAIL, कोल इंडिया लिमिटेड CIL, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भेल म्हणतो आपण, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गेल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड PGCIL. हे कोणत्या कोणत्या कंपन्यांना महारत्न दर्जा मिळाला एकदा रेट चांगल्या प्रकारे करून घ्या. ऑप्शनमध्ये देऊ शकतात की खालपैकी कोणती कंपनी महारत्न दर्जा प्राप्त आहे किंवा नाही. ओके. तर ONGC, IOC, NTPC, SAIL, CIL, भेल, गेल, BPCL आणि HPCL. अजून एक आहे PGCIL जी की आता 1989 मध्ये स्थापना झाली होती PGCILची. ओके. नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड NPCCला मिनीरत्न श्रेणी पहिला दर्जा मिळालेला आहे. NPCCला भारतातील पहिल्या कंपनी रोखे ETFला मान्यता. त्याच्यातील पहिली कंपनी रोखे ETFला अर्थात भारतात बॉन्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडला भारत बॉन्ड ETF हा भारतात सुरू होणारा पहिला कंपनी रोखे ETF असेल. किरकोळ गुंतवणूकदारांना भारत बॉन्ड ETFमध्ये किमान 1,000 रुपये गुंतवणूक करण्याची अनुमती आहे आणि या माध्यमातून सरकारला निधी उभारण्याची सुद्धा म्हणजे उभारणी करता येते. आता बघू 15व्या वित्त आयोगाच्या मुदतीमध्ये वाढ. केंद्रीय कॅबिनेट 27 नोव्हेंबर 2019 रोजी 15व्या वित्त आयोगाच्या मुदतीमध्ये एका वर्षाची वाढ केली. आता या आयोगाला 30 ऑक्टोबर 2020 पर्यंतचा कार्यकाळ मिळाला. 15व्या वित्त आयोगाचे सदस्य अजय नारायण झा यांनी 15 वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतली. शक्तिकांत दास यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नेमणूक झाल्याने वित्त आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या ठिकाणी कोण आलं. अजय नारायण झा. झा यांचा जन्म बिहारमध्ये झालेला आहे. 1982च्या मणिपूर कॅडरचे IAS अधिकारी आहेत ते. 2018-19 मध्ये माजी वित्त सचिव होते. 2017-19 मध्ये खर्च सचिव. 2016-17 मध्ये पर्यावरण, वने आणि हवामान बदल सचिव. ते 14व्या वित्त आयोगाचे सचिव पण होते झा. 15व्या वित्त आयोगाची स्थापना 17 नोव्हेंबर 2017ला झालेली आहे. अध्यक्ष NK सिंग. पूर्णकालीन सदस्य अजय नारायण झा, अशोक लाहिरी, अनूप सिंग. ओके. झा, लाहिरी आणि सिंह. अर्धकालीन सदस्य आहेत रमेश चंद्र. सचिव अरविंद मेहता. शिफारशीची अंमलबजावणी 2020 ते 25 पर्यंत. राज्यघटना कलम 280 मध्ये तरतूद केली आहे वित्त आयोगाची. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करतात. एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात यामध्ये आणि स्वतःची कार्यपद्धती ते स्वतःच निश्चित करत असतात. वित्त आयोगाची कार्य म्हणजे करांची विभागणी करणे, अनुदानाची तत्त्वे ठरविणे, राज्याच्या संचित निधीमध्ये वाढ करण्याची उपाययोजना सुचविणे, राष्ट्रपतींना वित्तीय बाबीबद्दल सल्ला पण देणे. रचना कशी तर एक अध्यक्ष 4 सदस्य असतात. ओके. आतापर्यंतचे वित्त आयोग बघू आपण. आता हे वित्त आयोगाचे डायरेक्टली विचारलं जातं कोण अध्यक्ष आहेत. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बघा KC नियोगी होते. 1951 मध्ये स्थापना झाली. 1952 ते 57 पर्यंत कार्यकाळ होता. दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष KC संतानम.
दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के संतानम, 1956 स्थापना, 1957-62 कार्यकाळ. तिसरा वित्त आयोग के चेंदा. चौथा वित्त आयोगाचे अध्यक्ष होते PV राजमन्नार. पाचव्याचे महावीर तायगी. सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के ब्रह्मानंद रेड्डी, 74 ते 79 पर्यंत. सातवा वित्त आयोग JM शेलट, 1979 ते 84 पर्यंत. आठवा वित्त आयोग YB चव्हाण, 84 ते 89 पर्यंत कार्यकाळ. नवव्याचे KP साळवे होते, 89 ते 95. दहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष KC पंत. 11व्या वित्त आयोगाचे MS खुसरो. 12व्या वित्त आयोगाचे डॉक्टर C रंगराजन. 13व्या वित्त आयोगाचे विजय केळकर, 2010 ते 15. आता 12, 13, 14, 15 आणि पहिला वित्त आयोग लक्षात ठेवावा लागेल. 12व्याचे आहे तर रंगराजन होते 2005 ते 10 मध्ये. 13वा वित्त आयोग हा 2010 ते 15 विजय केळकर. 14व्या वित्त आयोग YV रेड्डी, 15 ते 20 कार्यकाळ. आणि 15व्या वित्त आयोगाचे NK सिंग, 2017 मध्ये स्थापना झाली, 2020 ते 25 पर्यंत कार्यकाळ. 10 बँकांचे विलिनीकरण हा पॉईंट बघूया. अतिशय महत्त्वाचा असा हा पॉईंट. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 10 ऑगस्ट 2019ला पत्रकार परिषद घेतली आणि सार्वजनिक बँकांच्या एकत्रीकरणाची घोषणा केली होती. सर्वात मोठी घोषणा होती. यानुसार सार्वजनिक क्षेत्रामध्ये 10 बँकांचे आता 4 बँकांमध्ये विलिनीकरण करण्यात आलं. या विलिनीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये बँकांची संख्या आता 12 होणार आहे. ओके, 12. 2017 मध्ये ही 27 होती, आता किती 12 होणार. 1 एप्रिल 2019 रोजी देना बँक आणि विजया बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण केले. ओके, देना बँक आणि विजया बँकेचे विलिनीकरण बडोदा बँकेमध्ये झाले. बँक ऑफ बडोदा ही सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. आता विलिनीकरण करण्यात येणाऱ्या बँका पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक. यांची नवीन बँक होणार आहे पंजाब नॅशनल बँक. सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक येते स्टेट बँक ऑफ इंडिया. ही सर्वात मोठी बँक आहे. पहिल्या नंबरची स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसऱ्या नंबरची पंजाब नॅशनल बँक आणि तिसऱ्या नंबरची आहे बँक ऑफ बडोदा. ओके, याचा व्यवसाय बघा 18 लाख कोटी रुपयापर्यंत. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचं विलिनीकरण करून कॅनरा बँक तयार झाली, नवीन बँक. सार्वजनिक क्षेत्रामधली चौथी सर्वात मोठी बँक, 15.2 लाख कोटी रुपये. ओके, युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक आणि कॉर्पोरेट बँक यांचे नाही का नवीन बँक कोणती युनियन बँक होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पाचवी सर्वात मोठी बँक, 14.2 लाख कोटी रुपये एवढं व्यवसायाचा. इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचे रूपांतरण इंडियन बँकमध्ये. सार्वजनिक क्षेत्रातील सातवी सर्वात मोठी बँक आहे इंडियन बँक. ओके, आता हे विलिनीकरण लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. बघा, छोटीशी ट्रिक बघू आपण. पहिल्यांदा पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यासाठी POU लक्षात ठेवायचं. POU. P म्हणजे पंजाब नॅशनल बँक, O म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि U म्हणजे युनायटेड बँक. ओके, POU. सेकंड बघा कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक, तर CD. ओके, POU CD म्हणजेच काय ABCDतलं CD डायरेक्टली क्रमाने येतं बघा, कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक. ओके, असं लक्षात ठेवू शकतो. आणि थर्ड आहे युनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक आणि कॉर्पोरेट बँक. तर आंध्र लोकांची युनियन बनली आहे. ओके, आंध्र लोकांची युनियन बनली आणि त्यांनी कॉर्पोरेट बँक स्थापन केली. तर आंध्र म्हणजे आंध्र बँक येतं, युनियन बँक, आणि त्यांनी काय केलं कॉर्पोरेट बँक स्थापन केली मिळून. ओके, सहकारी बँक. तर ते कशामध्ये रूपांतर झालं युनियन बँकेमध्ये. आणि इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचं डायरेक्टली IA म्हणलं तर इंडियन बँक अलाहाबाद बँक यांचं रूपांतरण इंडियन बँकमध्ये. नवीन बँक कोणती इंडियन बँक झाली. आता यासंबंधी महत्त्वाच्या समित्या बघा. नरसिंहन समिती होती 1991 आणि 1998 मध्ये. नरसिंह समिती 1991ला पण आणि 1998ला पण. सार्वजनिक क्षेत्रातील आणि विकासात्मक वित्तीय संस्थेचे विलिनीकरण करण्याची सूचना केली होती. खान समिती 1997 मध्ये स्थापन झाली होती. वाणिज्य बँक आणि वित्तीय संस्थेच्या भूमिकेनुसार सुसंवाद साधण्यावर भर दिला होता. वर्मा समितीने असे निदर्शनास आणले की एकत्रीकरणामुळे सामर्थ्य वाढतं. बँकांचे विलिनीकरण बघा, ते चार्ट दिलेला आहे त्यांनी मस्तपैकी. हा चार्ट लक्षात ठेवूया आपण. ओके, पहिल्यांदा दिलं पंजाब नॅशनल बँक प्लस ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. ओके, POU युनायटेड बँक ऑफ इंडिया. चौथी सर्वात मोठी बँक आहे, दुसरी सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँक. चौथी म्हणलं तर कॅनरा बँक प्लस CD. ओके, CD म्हणजे सिंडिकेट बँक. पाचवी सर्वात मोठी बँक येते युनियन बँक, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेट बँक. आणि सातवी सर्वात मोठी बँक आहे इंडियन बँक प्लस अलाहाबाद बँक. ओके, आणि आता अजून एक बघा विजय बँक आणि देना बँक यांचं बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालं. विजया बँक आणि देना बँकेचं बडोदा बँकेमध्ये विलिनीकरण झालं.
1 एप्रिल 2019 पासून विजया बँक आणि देना बँकेच्या सर्व शाखा बँक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या. या विलिनीकरणामुळे बँक ऑफ बडोदा ही देशातली दुसरी मोठी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आणि तिची स्टेट बँक ऑफ इंडिया आणि HDFC बँकेनंतर तिसरी मोठी बँक ठरली आहे. विलिनीकरणानंतर समझोत्यानुसार विजया बँकेच्या दर 1,000 रोख्यांमागे बँक ऑफ बडोदाचे 402 रोखे आणि देना बँकेच्या दर 1,000 रोख्यांच्या बदल्यामध्ये बँक ऑफ बडोदाचे 110 रोखे देण्यात आले आहेत. सदर त्रिमार्गीय विलिनीकरण हे देशातील या प्रकारचे पहिलेच असून त्यातून बँक ऑफ बडोदाची व्याप्ती, आकार, ग्राहक संख्येमध्ये पण मोठी वाढ झाली. तिन्ही बँकेच्या एकत्रीकरणानंतर एकूण 9,500 शाखा, 13,400 ATM आणि 85,000 कर्मचारी आणि 12 कोटी ग्राहक आहेत. एवढं डिटेलमध्ये लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. फक्त कोणत्या बँकेचं कोणत्या बँकेमध्ये विलिनीकरण झालं, कोणती बँक कितव्या क्रमांकाची आहे हे लक्षात ठेवूया. देना बँक बघा, स्थापना 26 मे 1938 मध्ये, मुख्यालय येतं मुंबईला. 19 जुलै 1969 रोजी राष्ट्रीयकरण झालं होतं देना बँकेचं. संस्थापक आहेत देवकरण नानजी. यांचे कुटुंबीय. देना बँकेचे पूर्ण नाव देवकरण नानजी. ओके, देना बँकेचं नाव काय पूर्ण? देवकरण नानजी. विजया बँकेचं बघा, स्थापना 23 ऑक्टोबर 1931 मध्ये, मुख्यालय बँगलोर कर्नाटकमधलं. विजयादशमीच्या दिवशी स्थापन झाल्याने विजया नाव पडलं. 15 एप्रिल 1980 मध्ये राष्ट्रीयकरण. संस्थापक AB शेट्टी. बँक ऑफ बडोदा 20 जुलै 1908 मध्ये स्थापना. सयाजीराव गायकवाड हे संस्थापक आहेत. मुख्यालय वडोदरा गुजरातमधलं. कॉर्पोरेट कार्यालय मुंबई. 19 जुलै 1969 ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आतापर्यंत जवळपास 10 बँका या बँकेमध्ये विलिनीकरण झाल्या. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात. आता कंपन्या आणि व्यावसायिकांना भरावा लागणारा जो कॉर्पोरेट टॅक्स आहे त्यामध्ये नाही का कपात करण्यात आलेली आहे.